येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार देशमुख यांनी केले पालकमंत्र्यांवर थेट हे आरोप. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तीनही आमदारांच्या हातात काहीही नसून पालकमंत्री जे म्हणतील त्यांनाच उमेदवारी निश्चित केली जात आहे. पालकमंत्री असं म्हणले नाही, 3 आमदारांमध्ये मी का हस्तक्षेप करत नाही, पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचाच आहे. एवढंच नव्हे तर शहर उत्तरमध्ये पालकमंत्री हेच सर्व तिकीट फायनल करतात, त्यांचाच हस्तक्षेप आहे. पक्षात बाहेरून आलेल्यांना उमेदवारी निश्चित केल्याचं समजतं, त्यामुळे मी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बाजूने निवडणुकीत उभा राहणार आहे. तो कोणत्याही पक्षात गेला तर त्याचाच प्रचार करणार आहे, असं मत देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळो न मिळो, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभारण्याचं माझं कर्तव्य आहे. 5 टर्म झालं माझ्या पाठीमागे कार्यकर्ते राहिले, उभारलो, निवडून आणले. आज हे जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल. तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करतो. त्यामुळे आता महापालिका निवडणूक येतील. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे उघडपणे पालकमंत्र्यांच्या विरोधात जातील आणि आपल्याच कार्यकर्त्यांना ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावतील, असं सध्या तरी चित्र आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्याकडे महापालिका निवडणुकीची सूत्र. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मधून मला आणि माझा पुतण्या ज्ञानेश्वर याला डावललं जात असल्याबद्दल माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात महेश गादेकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. दरबी ट्रस्टच्या वतीनं सोलापुरातील गुजराती भवनमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 581 जणांनी केलं रक्तदान. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची ड्युटी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, आयुक्त सचिन ओंबासे यांची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी योग्य व्यवस्था. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic Sidasco holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. दहशतवाद विरोधी संमेलनाचं नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 2 दिवसांच्या संमेलनात राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर विचारमंथन. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तालीम सुरू. दिल्लीतील कर्तव्य पथ इथं भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे सेवेत सहभागी होण्याचं केलं प्रदर्शन. नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या 4 महापालिकांसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात झाली युतीची घोषणा. जोडे चाटून मतं मागण्याचे उद्धव ठाकरेंचं राजकारण, मतांसाठी लांगुल चालनाचा आरोप. देवेंद्र फडणवीसांची कडवी टीका. प्रशांत जगताप अखेर काँग्रेसवासी. हर्षवर्धन सपकाळे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. काँग्रेसची पुण्याची ताकद वाढली. खास
लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभ मंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत केला प्रवेश. उद्या संजय राऊत भाजपात आले तर आश्चर्य नाही, गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य. अनेक टीकाकार आज भाजपात असल्याचा दिला दाखला. मुंबईत 227 जागांपैकी भाजप 140 जागांवर तर शिवसेनेला 87 जागा, भाजप आणि शिवसेना मिळूनच सर्व 227 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट. महाड मारहाण प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचा 3 वेळा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील म्हणाले, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली पाहिजे. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीनं उमेदवारांना तिकीट देत आहेत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतायत, पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप. भारतीय विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले, भारताची प्रगती निश्चित आहे, पण आपण केवळ महासत्ताच नाही तर विश्वगुरूही बनलं पाहिजे. व्यापार वाटाघाटीत भारतानं अमेरिकेला दिलेला अंतिम प्रस्ताव, टॅरिफ 50% वरून 15% कमी करा, रशियन तेलावर लावलेली पेनल्टी देखील रद्द करा. भारत तयार करतोय ब्रह्मोसचं नवं वर्जन, 450 ते 800 किलोमीटर पर्यंत असेल रेंज. दिल्लीतूनच इस्लामाबादला लक्ष्य करता येईल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.